प्रभाग क्रमांक 18 मध्ये 16 वर्षापूर्वी साकारण्यात आलेल्या अमृत उद्यानाच्या नामकरणाचा घाट घातला जात आहे। यावरून आजी माजी नगरसेवकांमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत। ज्यांनी नामकरणाचा प्रस्ताव दिला त्या नगरसेविका रंजना बोराडे यांनी त्यावेळी उद्यान साकारण्यास कडाडून विरोध केला होता, असे माजी नगरसेवक अशोक सातभाई यांचे म्हणणे आहे। 4 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर नुकतीच महापालिकेची निवडणूक झाली आणि महापालिकेला नवे कारभारी मिळाले। दरम्यानच्या काळात प्रशासकच पालिकेचा कारभार हाकत होता। जाब विचारायला कोणी नसल्याने प्रशासक त्याला जमेल अन वाटेल तसा कारभार तो करत होता। शहरभर विकास कामांच्या बाबतीत ओरड होती, पण तक्रार ऐकून घेणार कोण अशी परिस्थिती शहरवासियांची झाली होती। त्यामुळे प्रभागाला नगरसेवक कधी मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते। आता नगरसेवक मिळाल्याने ते लगेच कामाला लागतील आणि कामे तत्परतेने मार्गी लागतील असा भोळा जनतेचा भाबडा विश्वास आहे। मात्र या नगरसेवकांनी तो साफ पोल ठरविलाय। लोकप्रतिनिधी म्हणविणाऱ्या या नगरसेवकांनी निवडून आल्या नामकरणासारखी कामे हाती घेतली आहेत। प्रभाग क्रमांक 18 मध्ये 2012 ला 8.5 एकर जागेत अमृत उद्यान साकारण्यात आले। बच्चे कंपनीसाठी हे उद्यान आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे। उद्यान उभारणीसाठी जवळपास 80 लाख रुपये खर्च झाले। केंद्र तसेच राज्य सरकार आणि महापालिकेने आपापल्या परीने खर्चाचा भार उचलत त्यावेळी उद्यानाला सरकारनेच अमृत उद्यान असे नाव दिले आहे। आता 16 वर्षानंतर उद्यानाच्या नामकरणाचा घाट घातला जात आहे। उद्यानाचे बोराडे उद्यान असे नामकरण करावे म्हणून शिंदे गटाच्या नगरसेविका रंजना बोराडे यांनी प्रस्ताव दिलाय। येत्या शुक्रवारी पहिलीच महासभा होणार असून तीत हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे। सातभाई यांनी मात्र या नामकरणास जोरदार विरोध दर्शविलाय। आपण नगरसेवक असताना आपल्या प्रयत्नातून हे उद्यान उभे राहिले आहेत, त्यावेळी हे उद्यान उभारण्यास बोराडे यांनी विरोध दर्शविला होता, असेही सातभाई यांचे म्हणणे आहे। विशेष म्हणजे या उद्यानाला जागा देण्याच्या बदल्यात घसघशीत मोबदलाही संबंधितांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। आता याच बोराडे कोणत्या हक्काने उद्यानाचे नामकरण करण्याचा प्रस्ताव देतात असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर बोराडे यांनी यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे। उद्यानासाठी 2007 ला जमिनीचे अधिग्रहण झाले होते। अशोक सातभाई 2012 ला गटनेते असताना त्यांनी या कामासाठी भरभरून निधी दिला होता, त्याबद्दल अजिबात दुमत नाही। मात्र जमीन दिल्यामुळे बोराडे उद्यान असे नामकरण करावे अशी सर्व शेतकरी आणि बोराडे कुटुंबांची इच्छा असल्याचे बोराडे यांनी सांगितले। सातभाई यांचा विरोध करण्याचा संबंध येतोच कुठं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान आजी माजी नगरसेवकांमध्ये उद्यानाचा नामकरणाचा मुद्दा चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, नाशिक।